भाजपमध्ये घ्या यासाठी कितींदा सागर बंगल्यावर यांनी विनंती केली। हे कधी ना कधीतरी आता महाराष्ट्राला सांगायलाच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने ही घाण आम्हाला नको म्हणून ह्याच्या ढोंगणावर लाथ मारली। ह्याच्यासारखा सारखा आंबा हा उद्धव ठाकरे बरोबरच बरोबर आहे किंवा शोभून दिसतो अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यात प्रमुख नेत्या मंडळी घेतल्यामुळे हा आज उभाटामध्ये सडक बसलेला आहे। नाहीतर स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झालेला याचे ज्या दिवशी मी पुरावे महाराष्ट्रासमोर देईन तेव्हा हा सगळीकडे तोंड काळे करत फिरेल। म्हणून ह्यांनी दुसऱ्यांच्या प्रवेशावर बोलू नये। तू काय तुझा सारखा स्वच्छ नाहीस, तू भेसळ माल आहेस। म्हणून ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल की मातोश्रीमध्ये येणारा सर्वात मोठा बेईमान तर नावच आहे संजय राजाराम राऊत, तेव्हा उशीर झाला असेल आणि उरली सुरली उभाटा पण तू संपवण्याच्या मार्गावर आहेस हे उद्धव ठाकरेला 23 तारखेनंतर कळेल। शिंदे आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या भीतीपोटी पलायन झालं आहे असं संजय राऊत म्हणतात। ईडीच्या भीतीच्या पोटी कोणाचं पलायन झालं हे माहित नाही, पण जसं मी सांगितलं की या संजय राजाराम राऊतच्या भाजपमध्ये येण्याची तारखा ठरल्यासाठी हा किती तारखा ठरवण्यासाठी किती जोर लावत होता। आमच्या कुठल्या राष्ट्रीय नेत्यांच्या घराच्या बाहेर याचा भाऊ 4 तास उभा होता। हा जेव्हा जेलमध्ये गेलेला तेव्हा ह्याच्या आमदार भावानी मातोश्रीला कुठली धमकी दिलेली, कसं मातोश्रीला आम्ही नागडं करू ही भाषा मातोश्रीच्या लोकांबरोबर वापरलेली आणि ह्याला कसं भारतीय जनता पक्षामध्ये यायचं होतं, भीक मागत होता, आतुर झाला होता, याची कधीतरी तपशील आता महाराष्ट्राला दाखवायला लागेल, सांगायला लागेल। म्हणून दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर तुझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आमच्या वरिष्ठांनी नाकारल्यामुळे आज तू उभाटामध्ये सडक बसलेला आहेस याबद्दल पहिले बोल। ईडीचा दबाव हा पक्षफुटीमागचं मुख्य कारण आहे। अनिल परब, अनिल देशमुख, माझ्यावर सुद्धा दबाव होता, वायकर यांच्यावर सुद्धा दबाव होता, ते आता नाकारतील। ईडीचा हत्यार वापरून दबाव टाकला जातो, कमजोर लोक पळून गेले असं संजय राऊत। ईडीच्या दबावाच्या पेक्षा उद्धव ठाकरेचं नेतृत्व नाकारलंय म्हणून लोकांनी पक्ष सोडलेला आहे। म्हणजे स्वतःचा मालक हा किती मोठा नाकारता आहे हे कधी ना कधीतरी संजय राजाराम राऊतला पण मान्य करायला लागेल। संजय राजाराम राऊत हा खाजगीमध्ये उद्धव ठाकरेची कशी लायकी काढतो हे कधी ना कधीतरी पुरावा सकाळ आता महाराष्ट्रामध्ये आणायला लागेल आणि संजय राजाराम राऊतनी गैरसमजमध्ये राहू नये। संजय राजाराम राऊतला कोणालाही पक्षामध्ये घ्यायचं नव्हतं, भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं नव्हतं, हे मी फार जबाबदारीने आणि वरिष्ठांना विचारून त्यांना विश्वासात घेऊन बोलतोय। ही घाण आम्हाला नको, ती घाण उद्धव ठाकरे बरोबरच शोभून दिसते म्हणून त्यांनी तिथेच सडावं। तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, फक्त महाराष्ट्राला तू किती मोठा भ्रष्टाचारी आहेस हे ईडीच्या त्या कारवाईमुळे दिसलं, एवढंच ते सत्य।
मुंबई 24 तासात कशी साफ करणार? मोदी, शाह, अडाणी हे खरे उत्तर भारतीय आहेत असं संजय राऊत. उत्तर भारतीय असणं हे काय चूक नाही, ते काय पाकिस्तानी नाही आहेत ना. मग उत्तर भारतीयामधून येणं हे काय आता कुठली शिवीर देण्यासारखं आहे का? आम्हाला आमच्या उत्तर भारतीयावर अभिमान आहे. उत्तर भारतीय हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते मुंबईला मराठी माणसासारखंच त्यांच्याबरोबर राहून मिळून मिसळून आमच्या मुंबईला स्वप्ननगरी बनवण्यामध्ये हातभार लावतात. म्हणून उत्तर भारतीयांवर अशा पद्धतीची खालची टीका की अशा पद्धतीचे अपशब्द बोलण्याच्या बाबतीमध्ये संजय राऊतनी उत्तर भारतीय समाजाची माफी मागितली पाहिजे असं मी मागणी करतो. भाजप बरोबर गेल्याने ईडीच्या दासापासून साऱ्यांची सुटका झाली, ईडी पासून सुटका झाली. त्यामुळे भाजप सोबत गेल्याचा सर्वांना आनंद. मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केल्याचा पुस्तकात उल्लेख. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकात उल्लेख केलाय. आता मी ना ते पुस्तक वाचलंय ना भुजबळ साहेबांनी काय सांगितले ते वाचलेलं आहे. पण आज भुजबळ साहेब प्रत्येक बाबतीमध्ये समाधानी आहे आणि आनंदी आहे हे ऐकून निश्चित पद्धतीने बरं वाटतं. भाजपचा विरोध टाळून अजित पवार नवाब-अलीगंजसाठी मैदानात उतरले आहेत, रोड शो मध्ये सहभागी झाले. शेवटी अजित पवारांनी साहेबांनी काय करावं, कोणासाठी प्रचार करावा हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे. महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. नवाब मलिकला आम्हाला जवळ घ्यायचं नाही, त्याला बरोबर बसवायचं नाही आणि म्हणून अजितदादांनी काय करावं हे त्यांनी ठरवावं. आम्ही सांगण्याचं कोण नाहीये. फक्त आमची पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका ही नवाब मलिक बद्दल सरळ स्पष्ट आहे. भाजपनं शब्द पाळला असता तर फडणवीस 2.5 वर्ष सीएम राहिले असते असं उद्धव ठाकरे म्हणतायत. उद्धव ठाकरेंकडून टीका करताना पुन्हा फडणवीसांचा टरबूज असा उल्लेख केलाय. म्हणून ह्या उभ्या वांग्यानी दुसऱ्यांना उपमा देऊ नको. तुला इथं सरळ उभं राहता येत नाही. वांग्यासारखा तू वडा वाकडा झालेला आहे आणि म्हणून कोणाला कधी मुख्यमंत्री बनवायचं होतं हे तुझ्यासारख्या बैमानाने आता तोंडातूनच कवा शब्द काढू नये. म्हणून उभ्या वांग्यानी अवकाळीत राहावं आणि फडणवीस साहेबांबद्दल अगर तू अजून अगर काय नावं ठेवत असतील तर पुरेच्या पुरे तुझ्या संदर्भाची लायब्ररी आमच्याकडे आहे. तू महाराष्ट्रात फिरू शकणार नाही अशा उपमा देऊन आणि अशा शिव्या देऊन तुला आम्ही बाद करून टाकू हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं. देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, पण त्यांनी संविधान वाचले आहे की नाही माहिती नाही. मोठ्या नेत्यांना मुंकण्यासाठी पाळलेले असतात. देवेंद्र फडणवीस यांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी असे नेते पाळत असं रोहित पवार म्हणतात. तर रोहित पवाराला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी वारंवार फडणवीस साहेबांवर टीका करायलाच लागते आणि फडणवीस साहेबांच्या शिक्षणावर अनुभवावर कोणी बोलावं. थोडा आजोबांना अगर विचारून अगर बोलला असता तर एवढं पत्रकार परिषद घ्यायची वेळच भेटली नसती, आली नसती. म्हणून फडणवीस साहेब किती विद्वान आहेत, फडणवीस साहेबांचं शिक्षण काय आहे हे कधी ना कधीतरी आपल्या आजोबांना विचार किंवा अजितदादांना विचार आणि मग तुझं तोंड उघड, तुला कळेल फडणवीस साहेब काय चीज आहे. रोहित पवार योगी आदित्यनाथ यांच्यावर बोलताना म्हणतायत उत्तर प्रदेशची स्टाईल इथे आणत आहे, मात्र इथे चालणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात आलात तर ठीक, पण असे बोलाल तर याद राखा जाताना परत व्यवस्थित जाणार नाही. पहिलं तू बारामतीमध्ये आणि कर्जतमध्ये परत जाऊन दाखव, मग आमच्या योगी आदित्यनाथजींवर टीका करण्याची हिंमत कर. योगी आदित्यनाथजीने उत्तर प्रदेशमध्ये तुझ्यासारख्या असंख्य वांग्या सरळ केलेल्या आहेत आणि तू ज्यांना त्यांच्या लांबून चालनमुळे त्यांच्यावर टीका करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतोयस ना, ते तुझे हिरवे साप काही तुला मदत करायला येणार नाहीत आणि वाचवायला येणार नाहीत. म्हणून तू स्वतःच्या पायावर घरी जात असशील तेवढं त्याच्यामध्ये तुझं नशीब समज. नाहीतर एकदा योगी आदित्यनाथजींनी आपला तिसरा डोळा उघडला ना तर तू पवार नाव लावण्यापासून पण तुला भीती वाटेल. कोकणात तुलसी विवाह हा हिंदूंचा सण 13 नोव्हेंबरला होत आहे.
याच दिवशी उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि तिन्ही मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि हिंदू सणांचा काही संबंध नाही. कारण उद्धव ठाकरे हा जिहादी हृदय सम्राट आहे, हिंदू द्वेषी आहे. त्यांच्या सगळ्या उमेदवारांच्या फॉर्म भरण्याच्या मिरवणुकीमध्ये 90% मुसलमान समाज होता. म्हणून उद्धव ठाकरे हे कोकणामध्ये येणं, सिंधुदुर्गात येणं हे खरं म्हणलं तर चांगली बाब आहे. कारण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे प्रचाराला येतात तेव्हा तेव्हा आमच्या सगळ्यांची लीड वाढते. म्हणजे उद्धव ठाकरे 13 तारखेला येतात असं तुम्ही म्हणत असाल तर आमचा 23 तारखेचा विजय हा निश्चित झालेला आहे. महाराष्ट्र के चुनाव में लाउड स्पीकर पर बवाल खड़ा हो रहा है. मस्जिदों से लाउड स्पीकर हटाओ, बाप का राज है क्या? राज ठाकरे कह रहे हैं अगर हमारी सरकार बनी तो सभी मस्जिदों से लाउड स्पीकर हटेंगे, जहां पे मौलाना वोट देने के लिए फतवा निकाल रहे हैं. राज साहब की सरकार बने या न बने वो अलग बात है, मगर भारतीय जनता पक्ष और हमारी महायुति की हिंदुत्ववादी विचार की सरकार आई जो आने वाली है, उसके बाद ये लाउड स्पीकर का अंत शुरू होने वाला है. इतना मैं आपको कहूंगा, क्योंकि जो हाईकोर्ट को मानते नहीं, तो संविधान को मानते नहीं, उन जिहादियों को और उनके सारे नखरों को आने वाली महाराष्ट्र की सरकार सहन करेगी नहीं, इतना मैं जरूर कहूंगा. इसलिए राज साहब की सरकार आए ना आए वो वक्त क्या बताएगा, मगर हमारी हिंदुत्ववादी सरकार जो महाराष्ट्र में 23 नवंबर के बाद आ रही है, उसके बाद लाउड स्पीकर का काउंटडाउन शुरू हो जाएगा. उसके बाद 5 बार ये जो कोई लाउड स्पीकर मस्जिदों के ऊपर बजते हैं वो लाउड स्पीकर 23 नवंबर को ये लोग खुद ही निकाल दे, वरना 24 तारीख के बाद वो लाउड स्पीकर का कोई गारंटी रहेगी नहीं. इतना मैं आपको कहूंगा. ईडीपासून मुक्ती मिळावी म्हणून मी भाजपसोबत गेलो असं छगन भुजबळ यांनी आता म्हटलं. आता त्यांनी काय म्हटले हे मी ऐकलेलं नाहीये. भुजबळ साहेबांच्या गोष्टी ऐकल्यानंतर मी त्यांना त्याच्याबद्दल उत्तर देईल, पण नेमकं काय बोलेल मी ऐकलेलं नाही. तुम्ही वारंवार मुस्लिम मौलाना जे आहेत ते फतवा काढतात आणि मुस्लिम समाज एका गटाबरोबर जावं की महाविकास आघाडीसोबत जावं असं तुम्ही वारंवार म्हणत होता. काल राज ठाकरेंनी देखील हेच म्हटलंय आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की तमाम हिंदू बांधवांनी आणि हिंदू समाजाने आपल्यासोबत राहावं. या वक्तव्याकडे कसं पाहता? बघा, हिंदू समाजाने हिंदू म्हणून यावेळी मतदान करावं. जो हिंदुत्ववादी विचाराचा कडवट पक्ष आहे त्याच्याबरोबर हिंदू समाजाने मतदान करावं. ज्या पद्धतीने मुसलमान समाज आज फतवा काढून जो मुसलमानांचं हित पाहतोय त्याच्या बाजूला राहण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे, तशा पद्धतीचे फतवे निघत आहेत. त्याच्यापेक्षाही हिंदू समाज हा मोठा भाऊ राज्यामध्ये आहे. आम्ही संख्येने जास्त आहोत. हिंदू समाजाने एकत्र येऊन ज्या दिवशी मतदान केलं तर हे हिरवे साप औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाहीत. यांनी कितीही फतवे काढले तरी हिंदू समाजाने ज्या दिवशी तिसरा डोळा 20 नोव्हेंबरला उघडला तर 23 तारखेला हिरवे साप महाराष्ट्रातून निस्तनभूत होऊन जातील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल. म्हणून प्रत्येक हिंदू समाजाने हिंदू धर्म आणि हिंदू समाज आणि सनातन धर्माला सुरक्षा देणाऱ्या पक्षाच्या बाजूने उभं राहून 1% टाक मतदान करावं, एकत्र येऊन मतदान करावं, संघटित होऊन मतदान करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.